आपलं संपूर्ण आयुष्य गोरगरिबांच्या सेवेसाठी खर्च करणाऱ्या मदर तेरेसा यांना आज संतपद बहाल करण्यात येत आहे. व्हॅटिकन सिटीमध्ये या सोहळ्याला सुरुवात झाली आहे. हजारोंची गर्दी व्हॅटिकन सिटीतल्या चर्च समोर जमलेली आहे. या सोहळ्यासाठी 13 देशांचे प्रमुख देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. पोप फ्रान्सिस हे मदर तेरेसा यांना संतपद अगदी काही वेळातच बहाल करतील. या सोहळ्यासाठी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित आहेत. मदर तेरेसा यांना संतपद बहाल करण्यात येणार असल्याचं वृत्त समजल्यापासून भारतातही उत्साहाचं वातावरण आहे. Con l'intuizione di dar vita a un istituto religioso per saziare l'infinita would satisfy the infinite thirst of Jesus on the cross for love and for souls by working for the salvation and the sanctification of the poorest of the poor. Così la congregazione delle suore missionarie. And so she founded the Congregation of the Missionary Sisters of Charity, to which she later added the Congregation of the Missionaries of Charity Brothers, lay organizations, and the movement open to the diocese. Madre Teresa non si risparmiò alcuna fatica, dedicandosi completamente all'annuncio del Vangelo, attraverso molteplici attività caritative di assistenza agli ultimi, senza alcuna distinzione di ceto, religione, etnia. A fondamento di tutte le sue iniziative, ella poneva quotidianamente la celebrazione della Santa Messa, l'adorazione eucaristica, la preghiera e un grande spirito di amore universale che la spingeva a vedere e a servire Gesù nei poveri. La sua eroica testimonianza evangelica suscitò l'ammirazione delle più alte autorità della Chiesa e del mondo laico. Nel 1979 le fu assegnato anche il Premio Nobel per la pace. Consumata nel fisico, ma sempre forte nello spirito, si spegneva serenamente a Calcutta il 5 settembre 1997, circondata da una vasta, solida e concorde fama di santità. व्हॅटिकन सिटीमध्ये या सोहळ्याला सुरुवात झालेली आहे. हे मुख्य चर्च आहे व्हॅटिकन सिटीचं, ज्या ठिकाणी पोप फ्रान्सिस हे मदर तेरेसा यांना संतपद बहाल करणार आहेत. मदर तेरेसा यांच्या कार्याचा आढावा घेण्याचं काम सध्या या ठिकाणी सुरू आहे. लाखोंच्या संख्येने या ठिकाणी गर्दी झालेली आहे. जगभरातून नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत. 13 देशांचे प्रमुख देखील या सोहळ्याला उपस्थित असल्याचं कळतंय. भारताकडून परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तर बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी इथे उपस्थित आहेत. Dio Patria Onnipotenti, preces nostras, per Iesum Christum levemus, ut Beate Mariae Virginis, et omnium sanctorum suorum intercessione, sua gratia sustiniat id quod solemniter acturisumus.
सोहळ्याला व्हॅटिकन सिटीमध्ये सुरुवात झालेली आहे. गोरगरिबांच्या मदरला संतपद बहाल करण्यात येत आहे. पोप फ्रान्सिस हे या ठिकाणी त्यांना संतपद बहाल करणार आहेत. या कार्यक्रमाला सुरुवात झाली. जगभरातून नागरिक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या कार्यक्रमावर आपली नजर असणारच आहे. तुर्तास एक छोटासा ब्रेक आणि ब्रेक नंतर मदर तेरेसा यांच्या कार्याचा आढावा घेणारा एक खास रिपोर्ट. पोप फ्रान्सिस यांनी मदर तेरेसा यांना संतपद बहाल केले. आणि या कार्यक्रमामध्ये आज नेमक्या कोणकोणत्या परंपरा कोणकोणत्या पद्धती झाल्या किंवा संतपद बहाल होतं म्हणजे नेमकं काय हे सांगण्यासाठी आपल्यासोबत सध्या आहेत फादर लेस्ली मलाया. फादर, पोप फ्रान्सिस यांनी आज 1:30 वाजता मदर तेरेसा यांना संत घोषित केलेलं आहे. ही नेमकी पद्धत कशी असते, हे संतपद बहाल त्यांना कशा पद्धतीने केलं जातं आणि एकदा एखादी व्यक्ती संत झाली की पुढे काय, म्हणजे त्यांच्या नावे काय असतं, त्यांची जबाबदारी काय असते, की त्यांचे जे अनुयायी आहेत त्यांच्यावर काय जबाबदारी असते? ओके, आमच्या ख्रिस्ती धर्मामध्ये एखाद्या व्यक्तीला जेव्हा संतपद दिलं जातं तेव्हा ती एक अत्यंत महान अशी घटना असते ख्रिस्ती धर्मामध्ये.
मदर तेरेसा यांनी कलकत्त्यामध्ये जे गोरगरिबांसाठी विशेषतः पीडित लोक आहेत, दुर्लक्षित लोक आहेत, त्यांच्यासाठी जे अनेक अशा संस्थांमधून त्यांनी कार्य केलेलं आहे. आज आमच्या रोमन कॅथलिक धर्मामध्ये पोप फ्रान्सिस यांना ते संतपद त्यांना देणार आहेत. आणि जेव्हा संतपद देतील तेव्हा ते साहजिकच ख्रिस्ती धर्मामध्ये इतर जे मोठमोठे संत आहेत त्यांच्या संतांमध्ये त्यांचा समावेश होणार आहे. आणि अशा वेळी जेव्हा मदर तेरेसाला संतपद मिळेल तेव्हा साहजिकच जेव्हा इतर भाविक आमच्या या संतांच्या मध्यस्थीने विशेषतः परमेश्वराकडे आम्ही प्रार्थना करीत असतो. म्हणजे हे जे संत असतात हे आमचे मध्यस्थी असे आहेत की आमच्या ज्या विनंत्या आहेत, आमच्या ज्या गरजा आहेत, आमच्या ज्या अडीअडचणी आहेत त्यांच्या समोर आम्ही सादर करू शकतो. म्हणजे त्यांच्या मध्यस्थीने परमेश्वराकडे आम्ही सादर करायचे आहेत. अशी महान पद मला वाटतं पद आहे हे मदर तेरेसा देण्यात येणार आहे. आणि आज आम्हाला मोठा अभिमान वाटत आहे, आनंद वाटत आहे की त्यांचं कार्य हे आमच्या पोप साहेबांनीच नाही तर संपूर्ण मानव जातीने त्याच्या कार्याचा उल्लेख केलेला आहे. कारण गोरगरिबांच्या मध्ये त्यांनी भरपूर काम केलेलं आहे. तर अशा प्रकारे कारण ह्या आतापर्यंत त्याला धन्यवादित होत्या, धन्यवादित नंतर आताची जी पद मिळणार आहे ते पद आहे संत पदाचं. आणि जेव्हा संत होतील तेव्हा साहजिकच त्यांचा समावेश इतर संतांमध्ये समावेश होणार आहे. आणि अशा प्रकारे त्यांना आम्ही संत म्हणून घोषित असे पोप साहेब फ्रान्सिस घोषित करणार आहेत. तुम्हाला एक आनंदाची बातमी आता देते की आत्ताच त्यांना हे संतपद बहाल झालेलं आहे अशी माहिती आपल्याकडे आलेली आहे. हे संतपद बहाल करताना आता आपण सगळीकडे ते दृश्य पाहत आहोत, पण ही नेमकी काय काय रिच्युअल्स असतात अशा प्रकारे संतपद बहाल करताना, की फक्त पोप उठतात आणि त्यांच्या नावाची घोषणा करतात? नेमकी रिच्युअल्स काय असतात? आता तिथे ऍक्च्युली मोठा रिच्युअल विधी असेल. तिथे आपल्या व्हॅटिकन मध्ये आपल्या भारत देशामधून मला वाटतं अनेक प्रतिनिधी गेलेले आहेत. आमच्या मुंबई धर्मप्रांताचे आर्च बिशप ऑझवल ग्रेशियस हे देखील त्या ठिकाणी आज पोप साहेबांच्या बरोबर मिसा अर्पण करीत आहेत. तर मिसा अर्पण करीत असतानाच या व्यक्तीचा नावाची घोषणा होईल त्या ठिकाणी आणि ती घोषणा पोप फ्रान्सिस हे स्वतः करतील आणि ते सांगतील की आता मदर तेरेसा यांना हे संत पद आता आम्ही घोषित करत आहोत. ती ऑफिशियली घोषणा आज त्यांच्या मिसामधून ते त्या ठिकाणी करतील आहे. आणि मग तो देवाच्या आभारास्तव देवाला धन्यवाद द्यावा म्हणून त्या ठिकाणी तो रिच्युअल विधी होणार आहे. असे जे संत आहेत ख्रिश्चन धर्मामध्ये त्यांच्या नावे चर्च उभी केली जातात. आता मदर तेरेसांच्या नावे सुद्धा चर्चेस अशा प्रकारे उभी केली जातील? हा, बरोबर आहे. आता ख्रिस्ती धर्मामध्ये आतापर्यंत अनेक संत होऊन गेलेले आहेत. उदाहरणार्थ संत पीटर, संत पॉल यांच्या नावाने कितीतरी चर्चेस आहेत, कितीतरी अशा संस्था उभारलेल्या आहेत. कारण ती व्यक्ती जी असते ही आम्हा सर्वांसाठी एक प्रेरणा म्हणून आहे, आदर्श आहे. कारण या व्यक्तीचं कार्य आम्ही अनुभवलेलं असेल आणि म्हणून या मदर तेरेसाच्या नावाने मला वाटतं आज संध्याकाळी वसईमध्ये एक नवीन चर्च त्यांच्या नावाने त्यांचं उद्घाटन होणार आहे. तर कदाचित भविष्यामध्ये देखील त्यांच्या नावाने अनेक स्टॅच्यू वगैरे चर्चेस बांधले जातील. कारण ती व्यक्ती महान व्यक्ती म्हणून गणली जाणार आहे इतिहासामध्ये. कारण त्या व्यक्तीचं कार्य असं भरीवपणे त्यांनी केलेलं आहे. नक्कीच, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल. त्यामुळे मदर तेरेसा यांना संतपद आता बहाल करण्यात येते आणि भारतासाठी नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे. कारण अल्बेनियामध्ये त्यांचा जन्म जरी झालेला असला तरी त्यांचं संपूर्ण कार्य हे भारतातल्या कोलकाता या भागात झालेलं आहे. तिथल्या झोपडपट्टीमधल्या दुःखितांसाठी, शोषितांसाठी त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात काम केलेलं आणि त्यामुळे साहजिकच भारतासाठी ही एक अभिमानाची गोष्ट आहे.